जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. आपण सर्व इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. थोडक्यात ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश असा आहे की कित्येक वर्षापासून ही संघटना कार्यरत नाहीये म्हणजे खेळाडूंसाठी तिचा उपयोग होत नाहीये. कारण 2009 नंतर ह्या संघटनेत इलेक्शन झालेलेच नाहीये आणि आम्ही इथं जे हजर आहोत तेही आज रेकॉर्डवर आहोत चॅरिटी कमिशनरच्या जॉईंट सेक्रेटरी आणि मेंबर म्हणून. आणि बाकीची जी कार्यकारिणी होती 11 पैकी 4 जण जिवंत आहेत, बाकी गेलेले आहेत. आणि आज मितीला ही जी काही बॉडी सोकॉल्ड बॉडी आहे आणि जी तुम्हाला माहिती आहे तीच तिथं ग्राउंडचा कब्जा आहे, सगळे व्यवहार त्यांच्या हातात आहे, पण खेळाडूंना तिथं मज्जाव आहे. तर आज आम्ही जी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे आणि जे काही ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही तुम्हाला प्रेस नोट दिली आहे त्याची नोंद ही चॅरिटी कमिशनरमध्ये आम्ही केलेली आहे आणि पुढं ती MCAकडे पण देणार आहोत, कारण ती अपेक्स बॉडी आहे, त्यांच्याकडे देणार आहोत. आणि औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रासाठी त्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यात स्वतःचं ग्राउंड असलेल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मी 89-86ची गोष्ट करतोय. संभाजीनगर हे आता जे ग्राउंड आहे ते पहिलं ग्राउंड होतं महाराष्ट्रात आणि MCAने नंतर ग्राउंड घेतलंय, नाही तर कॉर्पोरेशनच्या ग्राउंडवरच नेहरू स्टेडियमला मॅचेस व्हायच्या. तर आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खेळाडूंसाठी उपयोग व्हावा म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे काही प्रश्न असोसिएशनबद्दल विचारायचे असेल तर आता जे पदाधिकारी आहेत, जे स्वतःला पदाधिकारी म्हणतात, त्यांच्याकडून ह्या प्रश्नाची उत्तरं घ्या आम्ही जे म्हटलेलं आहे. आणि याच्यात जर काही चूक असेल तर परत आम्ही जाहीर सहीनिशी आम्ही माफी मागू. धन्यवाद. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणतात इलेक्शन कंडक्ट करायला सांगितलं होतं, इलेक्शन झालेच नाही, मग सध्याची जी बॉडी आहे मग ती कार्यरत कोणत्या आधारावर आहे? नाहीच आहे ती, नाहीच आहे. कारण कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते जे 73ला जे स्थापना झाली संघटनेची तेच कॉन्स्टिट्यूशन आहे. 10 रुपये जनरल मेंबर, 100 रुपये लाईफ मेंबर आणि पॅट्रनचे 5 वगैरे काय जे असतील ते त्यावेळेस माहीत नाही ते होते. आणि तीच लिस्ट आहे. ह्या लाईफ मेंबर्स जे आहेत 153 होते, त्यापैकी अर्धे अधिक तर नाही आहे अनफॉर्च्युनेटली. तेवढ्या याच्यावरही इलेक्शन आम्ही घ्या म्हणतोय तर ते घेत नाहीये. तुमच्या सर प्रमुख मागण्या काय आहे? प्रशासक नेमण्याची पण एक मागणी हे बघा, आमची मागणी काय की हे क्रीडांगण खेळाडूंसाठी खुलं व्हावं. त्याच्यासाठी मार्ग काय आहे की एक तर चॅरिटी कमिशनरने इलेक्शन डिक्लेअर करावं, त्यांच्या सुपरविजन खाली. त्यांच्याकडे जर लिस्ट असेल ऑफिशियल तर ती लिस्ट द्यावी. ते म्हटले 89 आता जे जिवंत त्यांनी इलेक्शन कंडक्ट करा, तर ते आम्ही करायला तयार आहोत. ते नाही म्हटले ते कंडक्ट करतात, किंवा ही पण बॉडी जे डिफेक्टो नाही आहेत 4 आणि 48 त्यांनीही कंडक्ट केली तरी चालतील. जे एक्सपेल्ड आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे कोणी आहेत त्यांनी तसंच सांगितलेलं आहे, डिफेक्टो बॉडी शूड कंडक्ट इलेक्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर आता त्याला 2019 नंतर किती वर्ष आहे? 2016 का ना? 2016ची ऑर्डर आहे, आता 26 झाले. मग हे प्रॉक्सी वॉर जे म्हटलं ना तुम्ही, हे करत राहायचं आणि एन्जॉईंग दी प्रॉपर्टी इल्लिगली. आता तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला की फंड्स आले, तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, काहीच माहिती नाही. आणि कोणी मागणी करायची? आम्हाला तो अधिकार नाहीये. आम्ही पण डिफेक्टच आहे ना, फक्त आम्हाला इलेक्शन पुरतं जिवंत केलं होतं. लाईफ मेंबर आहोत म्हणूनच बरेचसे लाईफ मेंबर आले आहेत. आता आम्ही तेही करणार आहे, सगळे लाईफ मेंबर ॲप्लिकेशन करून देणार आहे की आम्ही लाईफ मेंबर आहे. आता प्रश्न असा येतो, 4च लाईफ मेंबर सारखे. आता खत्री साहेब आहेत, त्यांना म्हटलं की तुम्ही लाईफ मेंबर नाहीच आहे, ते प्रूव्ह कसं करणार? इलेक्शनची ज्या इलेक्शन झाली होती ते 86ची चॅरिटी कमिशनरमध्ये आजचा कागद मिळत नाही, तर तो 86 कमिटी में था 8-9 साल. अभी 1973 से एक खिलाड़ी पंच पदाधिकारी बोल के कार्यरत है. और आज के जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई उसमें हमारी एक ही मांग है कि क्रिकेट प्लेयर्स के लिए वो मैदान खुला किया जाए. 1986 से मैं क्रिकेट से जुड़ा हूँ और लाइफ मेंबर हूँ. मेरी एक ही मांग है कि वो ग्राउंड के ऊपर हरियाली होना, बच्चों को खेलने को मिलना और वो जो टाइटल जो गवर्नमेंट ने दी उसका उत्कर्ष होना. 1977 से मैं स्पोर्ट्स के साथ में कनेक्टेड हूँ.
वी वांट जस्टिस फॉर प्लेयर्स, उतना ही हमें चाहिए बस। 83 से मेंबर हूँ और एग्जीक्यूटिव काउंसिल मेंबर 86 से है और वहाँ पे ग्राउंड पे मैचेस होना चाहिए, क्रिकेट चलना चाहिए, जो आज बंद है। भाई पटेल, मैं 83 से मेंबर हूँ, लाइफ मेंबर। और ग्राउंड पे क्रिकेट ही नहीं होता है, दूसरे इधर उधर करते हैं, तो मेन क्रिकेट का आगे बढ़ना बच्चों के लिए यही है, बस हमारा कुछ नहीं है।